केलं, परंतु काँग्रेसमधून म्हणजे विधानसभेमध्ये पराभूत झाल्याच्या नंतर, निराश झाल्याच्या नंतर काँग्रेसमधून आपली डाळ काहीतरी शिजावी ह्या उद्देशानं वरपुडकर साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि जसेच का ते आले तसेच ते जुन्या कार्यकर्त्यांना टार्गेट करायला लागले. तुम्ही पाहिलं महानगरपालिकेमध्ये बी भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची शिंदे गटाची युती तोडण्याचं काम त्यांनी केलं हे सूर्यप्रकाश इथं स्पष्ट झालं. आणि युती तुटल्यामुळं आज परभणीच्या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा जे फडकणार होता, युती तुटल्यामुळं सगळं ते डिस्टर्ब झालेलं आहे. आणि तीच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ते करतायत. पूर्वीचा द्वेष मनामध्ये त्यांच्या माझ्याबद्दल असल्यामुळं त्यांनी प्रतिष्ठेची ही पोखरणीची जागा केली आणि माझा उमेदवारी नाकारली. आयत्या वेळेला त्यांनी उमेदवारी नाकारल्यामुळं मला आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये आणि ह्या आमच्या पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिलेली आहे. माझ्या पत्नीचं अंजली विलास बाबर यांचं नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल केलेलं आहे. त्याचबरोबर पोखर्णी पंचायत समितीचे आमचे आसरोबा लोखंडे असतील, ब्रह्मपुरी पंचायत समितीचे रवी उत्तमरावजी चव्हाण असतील, आम्ही ह्या तिघांनी बी पॅनलने आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे. कोणते विकासाचे मुद्दे आपण घेतले? विकासाचे मुद्दे कोणते? इथं परभणी जिल्ह्यामध्ये काहीच विकास झालेला नाही, म्हणून आता विकास करण्यासाठीची मोठी संधी आहे. आणि त्या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं होती. आदरणीय मेघना दिदी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित चालू होतं. परंतु यांनी ताटात मीठ कालवण्याचं काम वरपुडकर साहेबांनी सुरू केलेलं आहे. आणि ह्या त्यांच्या सगळ्या कृत्याला सर्व कार्यकर्ते नाराज झालेले आहेत, वैतागलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवत आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न प्रलंबित आहे. याच्या माध्यमातून एवढंच सांगतो, हे गेली 30 वर्ष मी शेतकरी, कामगार, मजूर म्हणजे मेहनत करणाऱ्या सर्वसामान्यासाठी या परभणी जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. 25 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये घातले. गेली 6 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून विकासाची कामं करायचा प्रयत्न केला. परंतु आता हे अडकटी आणत आहेत. आणि जे काम करणारे कार्यकर्ते आहेत, जे सच्चे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती हे अन्याय करायला लागलेले आहेत. आणि म्हणून ह्यांच्या ह्या जुन्यात बुरसटलेल्या विचारसरणीला कार्यकर्ते तर भीक घालणार नाहीत, पण जनताही यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही. मतदार जनतेला आपण प्रश्न करतो, मतदार मायबाप जनतेला एवढंच सांगू इच्छितो की मी कालही जनतेबरोबरच होतो, आजही जनतेबरोबरच राहील आणि उद्याही जनतेबरोबरच असणार आहे. माझ्या हातात झेंडा कोणता आहे याच्यापेक्षा दांडा हा शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्याचा आहे. त्यामुळं मी त्यांच्या न्यायासाठी त्यांचे जे प्रश्न असतील वेळोवेळी ते प्रश्न मांडल, वेळोवेळी ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न कराल. सभागृहामध्ये जी आजपर्यंत मिलीबग होती त्याला छेद देण्याचं काम मी सभागृहामध्ये गेल्याच्या नंतर निश्चितपणाने करेन.